एकीकडे राज्यभरामध्ये पाऊस सध्या तडाखा देतोय, नुकसान करताय, तर अकोला शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पेटलेला आहे। अकोला शहराला आठवड्यातून 2 दिवसच पाणी पुरवठा होतोय आणि त्यात सुद्धा नळाच्या पाण्यातून घाण आणि जीवजंतू येत आहेत। पाणी गढूळ आहे, फेसयुक्त आहे, हिरवं पिवळं रंगाचं दिसतंय आणि त्यामुळे नागरिकांचं आरोग्यही धोक्यात आलेलं आहे। दूषित पाण्याच्या मुद्द्यावरून शिंदे सेना मात्र आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना या संदर्भातला जाब विचारलेला आहे। ज्यावेळेस पाण्याचा पुरवठा होते त्यावेळेस तुम्ही पाणी पिऊ शकता का? हे पाणी तुम्ही पिऊ टाकवा। पाणी है आम्ही हेच पाणी पिऊ राहिलो। याच्यातली कोणती बॉटल साहेब तुम्ही पिऊन नका। सगळ्या भागात असं पाणी चालू आहे। नगरसेवक गेली आलेले नळाला पिण्यायोग्य पाणी नाही आहे। त्याच्यामध्ये डोकळे वगैरे जीवजंतू आहे, ते गाळून गरम करूनही गाळून पिलं तरी ते योग्य नाही आहे पिण्याजोगं। गाळून घेतो तरी त्यामध्ये खूप गाळ साचलेला असतो। तुरटी फिरवली आणि ड्रॉपही टाकला, जीवन ड्रॉप, तरी पिण्याचं खूप घाणेरडा वासही असतो। अक्षरशः पिण्यायोग्य काय, आंघोळीला वापरायला सुद्धा हे पाणी घ्यावं नाही, इतकं घाण पाणी महानगरपालिका पुरवठा करत आहे। त्रुटी टाकून ड्रॉप टाकून प्यायचं, त्याने पोट दुखायचा त्रास होत आहे, टायफॉइड होत आहे, सारखं पाणी पिऊन वारंवार ताप येत आहे, म्हणजे पिण्यायोग्यच नाही आहे। वेळी आम्ही नगरसेवकाकडे तक्रारी केलेली आहे की बा हे रोड खोदतात, त्याच्यामुळे पाईपलाईन फुटते, पाईपलाईन फुटलं की पुरं घाण पाणी आपल्या पाईपलाईन मध्ये येते, तेच पाणी आम्हाला येते, दूषित पाणी येते, एवढं पाणी येते की त्याच्यामध्ये पुरं जम होऊन जाते, कोणामध्ये किडे का मकोडे का, याच्यामध्ये घाण डोकोडे का छोटे डोकोडे, आणि त्या पाण्याला गरम जरी केलं तरी त्या पाण्याचा वासच व्हायचे ते। असं जर प्रशासन जर असं लोकांसह जर खेळत असेल तर याचा जबाबदार कोण आहे?